जळगावमधील कार अपघाताचा थरार. नवशिक्या कार चालकाने 7 जणांना उडवलेला आहे. अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालेला आहे तर 6 जण जखमी झाल्याचं समोर आलेलं आहे. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या अपघाताच्या थरारानंतर MIDC पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली. जळगाव शहरातील मेहरून परिसरात असलेल्या रामेश्वर नगर भागात एका भरधाव वेगाने आलेल्या कारने घरासमोर उभ्या असलेल्या 5 महिलांना आणि 2 चिमुरड्यांना जोरदार धडक दिली असून या अपघातात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली. 4 महिला आणि 2 चिमुरडे हे जखमी झालेले आहेत. अचानक गल्लीत आलेल्या कारचा वेग वाढला आणि काही कळण्या अगोदरच कारने थेट महिलांना धडक दिल्यानं हा भीषण अपघात झालेला आहे. या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्या सोबत आहेत. मंगेश, जळगावमध्ये नवशिक्या कार चालकाने 7 जणांना उडवलेलं आहे. जखमींची प्रकृती सध्या कशी आहे? त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे? नक्कीच किरण, खरं तर काल सायंकाळी जो आहे हा अपघात घडला असून या अपघातामुळे मात्र रामेश्वर नगर भागामध्ये एक मोठी खळबळ झाली आहे. कारण नवशिक्या तरुणाकडून जे आहे करता हा अपघात घडला असून यामध्ये घरासमोर गप्पा मारत उभ्या असलेल्या महिलांना थेट या कारने धडक दिली आणि या अपघातात एका 60 वर्षीय वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. तर यामध्ये 4 महिला व 2 बालक देखील यामध्ये जखमी झाले असून सद्यस्थितीत जखमींवरती जे आहे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. यामध्ये खरं तर या रुग्णांची प्रकृती आता चिंताजनक नसली तरी मात्र या अपघातामुळे मात्र जो आहे संपूर्ण परिसरामध्ये जे आहे भीतीचं वातावरण पसरलेलं होतं. एकंदरीतच या अपघातानंतर कार चालकाला जे आहे जमावाने चोप देखील दिला होता, त्यामुळे कार चालक देखील या अपघातात जखमी झालेला आहे. त्याच्यावर देखील सध्या स्थितीत उपचार सुरू आहेत. मात्र अपघातानंतर पोलिसांनी जे आहे कार चालकाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणी MIDC पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. किरण, धन्यवाद मंगेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. जळगावमध्ये कार अपघाताचा थरार समोर आलेला आहे. नवशिक्या कार चालकाने तब्बल 7 जणांना उडवलेला आहे. या घटनेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय तर अन्य 6 जणांवर उपचार सुरू आहेत.